आज सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या घराचं अतिक्रमण जे आहे ते वन विभाग व पोलिसांनी काढून घेतले। आपल्यासोबत वनाधिकारी श्रीकांत काळे आहेत। सर, काय सांगाल, ही कारवाई किती वेळ चालली, नेमकी कशा स्वरूपाची कारवाई होती? जवळपास 3 ते 4 तास कारवाई चाललेली। जवळपास 40 जणांचा स्टाफ होता। सोबत आमच्या माननीय तहसीलदार शिरूर होते, माननीय API शिरूर होते व तसेच पंचलोक वगैरे आम्ही सर्वांनी मिळून ही कारवाई पूर्ण केलेली आहे आणि जप्त माल त्यांचे जे काही आहे ते आम्ही जप्त केलेलं आहे। सर, 8 तारखेला सुद्धा सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या घराची झाडाझडती केली होती। त्यानंतर त्याला नोटीस कधी देण्यात आली होती आणि आज काय काय हस्तगत केले? ती आम्ही ज्यावेळेस हे घेतलेले आहे त्यावेळेस आम्ही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अंतर्गत जी कारवाई होती ती केलेली आहे। आजची जी कारवाई केली, जे अतिक्रमणाचा गुन्हा दाखल झालेला होता त्यानुसारची आम्ही कारवाई केलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत, त्यातले नेमके 2 गुन्हे कोणते? सर 2 गुन्हे दाखल आहेत सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या विरोधात वन विभागाने केलेले, ते 2 गुन्हे कोणते होते? ते भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गतचे दोन्ही गुन्हे होते, ते दाखल केले आहेत आणि त्याचा तपास चालू आहे। तर आपण जर बघितलं तर या भागात अजून काही ठिकाणी अतिक्रमण पाहायला मिळतं, वन विभागात अशीच कारवाई तिकडे पण करेल का? यस नियमानुसार कारवाई पूर्णपणे होण्यात सर। निश्चितच आपण बघतोय, हे तर वन अधिकारी श्रीकांत काळे सतीश उर्फ खोक्या भोसल्याच्या घरावर कारवाई केल्यानंतर त्यांनी आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।